नमस्कार, ॲडव्होकेट अर्चना भैरवकर मॅडम. आज इतकी सुंदर आनंदाची बातमी की इतका चांगला रिझल्ट तुम्ही आज सगळ्यांना सांगितला. तुम्ही स्वतःचा परिचय आणि हा रिझल्ट कशा पद्धतीने सविस्तर जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्चना भैरवकर गायकवाड. सासवडचे ग्रामदैवत श्री भैरवदेव देवस्थान यांची बाजीराव बल्लाळ पेशवे यांच्या काळात जमिनीचे व्यवस्थापन आणि पुजारी मंडळींच्या उपजीविकेचे साधन म्हणून त्यावेळेसचे राजश्री शाहू महाराज यांच्या काळात पेशव्यांनी 8 एकर जमीन ही पुजाऱ्यांना दिली होती आणि त्याच्यानंतर ती जमीन कसून तेथील पुजारी सासवड येथील पुजारी ती कसून देवस्थानाचे सर्व काही नियोजन व्यवस्थापन वर्षानुवर्ष पाहत होते आणि पिढ्यानपिढ्या पाहत होते. ते आज तागायत पाहत आहे. पण मधील काळांमध्ये देवस्थानाचा व्याप मोठा असल्याने, त्रिकाल पूजा असल्याने पुजाऱ्यांना शेती अथवा पूजा या 2 कार्यांमधील एकच कार्य व्यवस्थित पार पाडता येत होते आणि देवाचे व्यवस्थापन करणं, पूजन करणं हे अतिशय महत्त्वाचे कारण असल्यामुळे आणि तेच त्यांचं कर्तव्य असल्याने कर्तव्यप्रती निष्ठा म्हणून त्यांनी देवस्थानाच्या कार्याला महत्त्व दिले आणि त्यावेळेसचे त्या सासवड गावातील एक शेतकरी कुटुंबीय होतं, टकले कुटुंबीय. त्यांनी स्वतःहून पुजाऱ्यांना असं सांगितलं की तुमचं प्रथम कार्य हे देवाचं व्यवस्थापन आणि पूजा बघणे आहे. तर आमची शेती पण तिथेच आहे जवळ तुमच्या देवस्थानाच्या. तर आम्ही शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कमवून देवस्थानाला हातभार लावू. त्या निमित्ताने का न होईना आमची देवस्थानाची सेवा होईल, देवाची ग्रामदेवताची सेवा होईल. तर याला मान्यता देऊन फक्त 5 वर्षाच्या मर्यादित कालासाठी अर्दिलीनी देवस्थानाच्या पुजाऱ्यांनी ती जमीन त्या कुटुंबाला दिली होती. तसं 5 वर्ष झाला आणि तो कार्यकाल संपल्यानंतर सदर कुटुंबियांनी ती जमीन न सोडता त्याच्यावर बळकवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू कायदेशीर त्रुटींचा वापर करून म्हणा किंवा काही कायदेशीर अडचणींचा वापर करून त्यांचं कुळ सातबाऱ्याला लागलं. जे की देवस्थान जमीन जी वर्ग 3 ची जमीन आहे त्याला कुळ कायदा लागू होत नाही. देवस्थानाची जमीन इनाम वर्ग 3 ची तरी सुद्धा ते लागलं गेलं. मग त्याच्यामध्ये बरेचसे ऑब्जेक्शन पुजाऱ्यांनी वर्षानुवर्ष घेतले. जवळपास 7 दशकांपासून हा लढा वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये चालू होता. त्याच्यामध्ये 65 साली त्यावेळेसचे तत्कालीन तहसीलदार साहेब यांनी ही जमीन देवस्थान वर्ग 3 ची असल्यामुळे त्याला कुळ कायदा लागू होत नाही असा निकाल देऊन सुद्धाही त्या कुटुंबियांनी ती जागा सोडत नव्हते आणि त्या केसेस चालूच होत्या आणि बऱ्याचशा मधले अजून प्रोसिडिंग झाल्यानंतर आता 2019 मध्ये मी तहसीलदार सासवड यांच्या इथं पुन्हा त्या कुटुंबियांनी कुळ कायद्याचा वापर करून 32 ग अन्वये अर्ज केला होता. सदरचा अर्ज पुराव्यांचा आधार घेऊन दोन्ही अर्जदार व जाब देणाऱ्यांच्या वकिलांची युक्तिवाद ऐकून कागदपत्रे पाहून तहसीलदार विक्रम राजपूत साहेबांनी योग्य तो निर्णय दिला आहे आणि त्यांनी अर्जदार यांचा म्हणजे जे स्वतःला कुळ म्हणून घोषित करत होते टकले कुटुंबीय त्यांचा अर्ज फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे जाब देणं म्हणजे देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की त्यांनी जवळपास 7 दशकांपासून हा लढा एकट्याने लढला होता आणि यावेळेस या लढ्यामध्ये पूर्ण ग्रामस्थांनी खूप साथ त्यांची दिली. काळभैरवनाथ ट्रस्टनी सुद्धा त्यांना खूप पाठबळ दिलं आणि आपल्या सासवड गावाचे मेन पालक म्हणा किंवा आपल्या पुरंदर हवेलीचे पाठीराखे माननीय माजी आमदार संजयजी जगताप साहेब यांनी कोणती बिनशर्त म्हणता येईल पाठराखण केली. पाहिजे ती गरज म्हणा, पाहिजे ते पाठबळ आम्हाला पुजारी लोकांना दिलं आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलं आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि 7 दशकानंतर एक रिलीफ देवस्थानाला मिळालेला आहे आणि त्यांना तो निकाल मिळाल्याबद्दल मी सर्वांचेही आभारी आहे आणि आमच्या लेक्सकार्ड लीगल सर्व्हिसेसचे सर्व वकील यांनीही गेले 4 ते 5 वर्ष ह्याच्यामध्ये झोकून लावलेले पूर्ण टीम होती. माझ्या टीममध्ये प्रथम तर स्वतः मी ॲडव्होकेट अर्चना सौरभ भैरवकर, त्याच्यासोबत मला वेगवेगळ्या ठिकाणी रेव्हेन्यूमध्ये केसेस असल्यामुळे माझे सहकारी मित्र जसे की ॲडव्होकेट प्रतीक तेंडुलकर आहेत, तसेच पुरंदरच्या माजी सभापती ॲडव्होकेट गौरी कुंजीर मॅडम आहेत,
ॲडव्होकेट पल्लवी भोसले मॅडम आहे, यांनी खूप सहकार्य केलं. तसेच आमचे जे ज्युनियर मंडळी आहेत त्यांनीही खूप पळापळ केली आणि या सर्व केसमध्ये अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये तहसीलदार साहेबांकडे जेव्हा आम्ही प्रोसिडिंग चालू होतं, तर वरिष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट युवराज वरघडे सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा सुद्धा आम्हाला ही केस रिप्रेझेंट करताना खूप फायदा झाला. आणि आमचे काळभैरवनाथ ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत, जे संचालक मंडळ आहेत, तसंच आमच्याही भैरवदेव देवस्थानाचे जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत मोहन भैरवकर असतील, त्याच्यानंतर संचालक मंडळ आहे आमचं. तर हे सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे आणि सगळ्यांच्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे. आमच्या भैरवदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहन भैरवकर यांनीही ऑलमोस्ट 6 दशकं या केसचा पाठपुरावा केला. त्यांच्यासोबत आमचे सर्व कुटुंबीय असतील, राजेंद्र भैरवकर आहेत, महेश भैरवकर आहेत, सचिन भैरवकर आहेत, त्याच्यानंतर प्रल्हाद भैरवकर आहेत, प्रशांत भैरवकर आहेत. या सर्वांनी कागदपत्रांची जमवाजमव, त्याच्यानंतर आर्थिक पाठबळ, पैसा पुजारी लोकांना उभारणं, कागदपत्र गोळा करण्यासाठी, वकिलांना नेमण्यासाठी जे लागत होतं, हे या पूर्ण ट्रस्टनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जवळपास 7 दशकं हा लढा कोणत्याही जमिनीचं उत्पन्न न मिळता स्वतःच्या घरातल्या गोष्टींचा कमी ठेवून देवाच्या त्रिकाल पूजेत कधी बाधा येऊन नाही दिली. तर त्यांचाही तो त्याग आहे आणि पाठपुरावा आहे, तर त्यालाही यश मिळालेलं आहे. ओके, खूप छान, इतकं सुंदर काम केलंय, सगळीकडून तुमचं खूप कौतुक होत आहे. धन्यवाद अर्चना मॅडम आणि ऑल टीम. नमस्कार. टीम मध्ये खूप उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. थोडीशी आम्हाला तुम्ही प्रतिक्रिया द्या याबद्दल. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी कुंजीर, माझे सभापती पुरंदर. खरं तर ही केस म्हणजे मी नवीनच जॉईनिंग झाले होते आणि माझी मैत्रीण आदरणीय अर्चना मॅडम यांनी खरं तर या केसमध्ये खूप मनापासून झोकून देऊन काम केले. मला वाटतं खऱ्या अर्थाने संपूर्ण क्रेडिट हे मला वाटतं अर्चना भैरवकर मॅडम आणि शेवटी ज्यांनी आर्ग्युमेंट केलं ते आदरणीय युवराजजी वारगडे सर या दोघांचं आहे असं मला वाटतं. यामध्ये मग माजी आमदार आदरणीय संजय जगताप यांनीही जरी मार्गदर्शन केलं असलं तरी पण खऱ्या अर्थाने आर्ग्युमेंट असतील, कागदपत्रांची जुळवाजुळव असेल आणि ती मांडायचं कसं हे सगळं श्रेय मला वाटतं या दोघांचं आहे. आणि मला आज खरं तर खूप आनंद होतो की 7 दशकांनंतर या केसचा चांगला असा पॉझिटिव्ह निकाल लागलाय आणि मला याच्यातून मला एवढंच वाटतं की कुठेतरी सत्याची कास धरून चालणारी लोक आहेत आणि सत्याचाच विजय झाला असं मला वाटतं. आणि यासाठी मी आदरणीय या तालुक्याचे तहसीलदार विक्रमजी राजपूत साहेब यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी खूप चांगला असा निर्णय या ठिकाणी या तालुक्यासाठी दिला. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्ते. परिचय द्या थोडक्यात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. मी ॲडव्होकेट प्रतीक कविता उल्हास टेंडुलकर. मॅडमनी सगळं टेक्निकल आणि सगळं सांगितलं. जास्त वेळ न घेता सर्वप्रथम मॅडमचं खूप कौतुक. एवढा मोठा ढिगारा, एवढ्या जुने पेपर आणि सगळं घेऊन ते एकदम लेन्स वापरून वगैरे त्यातून त्यांनी तो अभ्यास केला. म्हणजे बारकाई टेक्निकल ऍस्पेक्ट सगळ्यांनी सांगितले. पण मी एक वाक्यात समअप करायचा प्रयत्न करेल की देवाने कौल दिला, वारी सासवडून गेली आणि बाप्पाने न्याय दिला आणि विठुराया गेल्या आणि अर्चना मॅडम आणि सगळ्या टीमनी, प्रत्येकाचं नाव मॅडमने सगळ्यांनी घेतलंय. पण एक खूप मोठं यश आहे आणि मी म्हणेल माझं भाग्य, त्यांनी मला यातलं काम दिलं. मला शिकायला तर मिळालंच, पण त्याचबरोबर या देवाचं काम काळ भैरवनाथासाठी आपण काहीतरी करू शकलो. जो इतिहास आहे आणि आजची परिस्थिती आणि त्या कामासाठी न्याय देण्यासाठी